नमस्कार सगळ्यांना, आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आपण जेव्हा घरात कपडे शिवतो किंवा काही अल्टर करायला घेतो तेव्हा बऱ्याचदा छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपली खूप तारांबळ उडते. कधी फिटिंग लूज होते, कधी कपड्यांचे कोपरे जाड होतात, तर कधी गळ्याची फिनिशिंग बुटिंगसारखी येत नाही. अशा वेळी जर आपल्याला काही स्मार्ट टिप्स माहीत असतील तर आपला वेळही वाचतो आणि कामही परफेक्ट होतं. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे शिवणकामाच्या अशा 10 भन्नाट आणि सुपर ट्रिक्स ज्या नवशिक्यांसाठी खूप फायदेशीर आहेत. चला तर मग एकही सेकंद वाया न घालवता आपण या ट्रिक पाहायला सुरुवात करूया. अनेकदा ऑनलाईन मागवलेली किंवा जुनी आपल्याला कमरेमध्ये खूप टाईट होते आणि मग ती तशीच पडून राहते. पण ती फेकून न देता मॅचिंग कपड्याचा एक छोटा तुकडा घ्या, त्याला दोन्ही बाजूने व्यवस्थित दुमडून घ्या आणि जुनी हुक तिथे जोडून घ्या. त्यामुळे ब्राची बॅक साईड सहज वाटते आणि ती खूप पुन्हा वापरता येते. ब्लाऊज किंवा कुर्तीच्या गळ्यावर परफेक्ट फिनिशिंगसोबत लेस कशी लावायची. सरळ रेषेत लेस लावणे सोपे असते, पण जेव्हा गळ्याला आकार येतो तिथे लेस कशी गोल फिरवायची, कपड्याला हलका दाब देऊन शिलाई कशी मारायची हे नीट बघा, जेणेकरून लेसला झोल येणार नाही. पुढे या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे शिलाईच्या काही अत्यंत महत्त्वाच्या आणि बेसिक टेक्निक्स दाखवले आहेत. सुईमध्ये दोरा होण्यापासून ते मशीनवर कापड सरळ धरण्यापर्यंत या छोट्या ट्रिक्स समजून घेतल्या तर तुमची शिलाई कधीच वाकडी तिकडी होणार नाही. आता बाजारात मिळणाऱ्या महागड्या स्पोर्ट्स ब्रा विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने स्पोर्ट्स ब्रा कशी शिवायची त्याचीही सोपी ट्रिक बघा. कपड्याची घडी कशी घालायची, त्याची कटिंग कशी करायची आणि स्टिचिंग करताना कोणती काळजी घ्यायची हे यात मी अगदी सोप्या भाषेत दाखवले. आजकाल डिझायनर कपड्यांमध्ये अशा लेअर्स असलेल्या स्लीव्ज खूप ट्रेंडमध्ये आहेत, पण हे लेअर्स एकावर एक फिनिशिंगसोबत जोडणे थोडे कठीणच होते. ही ट्रिक बघा, यामध्ये प्रत्येक लेअर आतल्या बाजूने किती नीटनेटका जोडला आहे, ज्यामुळे बाहेरून एकही धागा दिसत नाही. पुढची ट्रिक दाखवली आहे साध्या कॉटन ब्राची परफेक्ट कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची ते आपण पाहतोय. बऱ्याचदा महिलांना घरच्या घरी स्वतःसाठी ब्रा शिवायची इच्छा असते, पण त्यांच्यासाठी ही स्टेप बाय स्टेप पद्धत खूप उपयोगी पडेल. त्यामुळे फिटिंग एकदम परफेक्ट असते. कधीकधी ब्रा अगदी नवीन असते, पण तिचे हुक तुटतात किंवा खराब होतात. अशावेळी बाजारात जाऊन नवीन हुकपट्टी शोधण्यापेक्षा घरातच सुई दोऱ्याच्या मदतीने किंवा मशीनवर अवघ्या 2 मिनिटात ते हुक मजबूत कसे रिपेअर करायचे याची भन्नाट ट्रिक ट्राय करून बघा. हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर खूप जास्त आवडला गेला आहे. जेव्हा आपण बेडशीट, टेबल क्लॉथ किंवा कुर्तीची कट दुमडतो तेव्हा कोपरे खूप जाड आणि ओबडधोबड दिसतात, पण कापड क्रॉस करून एक तिरपी शिलाई मारून जेव्हा आपण ते उलटवतो तेव्हा कोपरा किती टोकदार आणि क्लीन निघतो ते तुम्ही पाहू शकता. जर तुमची आवडती जीन्स कमरेमध्ये सैल असेल, बाकी सगळीकडे परफेक्ट असेल तर काय करावे. पूर्ण जीन्सची शिलाई उकडण्यापेक्षा मागच्या बाजूला बेल्टच्या आत एक छोटा कट मारून तिथे इलॅस्टिक ओवून कंबर कशी परफेक्ट फिटिंगची करायची ही सोपी वेळ वाचवणारी हॅक इथे तुम्हाला बघायला मिळेल. या व्हिडिओमध्ये व्ही नेक ही सर्वात सोपी पद्धत आहे. यामध्ये गळ्याची पट्टी जोडताना जो मधला कोपरा असतो तो परफेक्ट कसा आणायचा हे दाखवले. यामुळे गळ्याचा लूक एकदम बुटीकसारखा आणि क्लीन येतो. तर माझ्या लाडक्या सगळ्यांना शिवणकाम आणि अल्ट्रेशन अगदी सोपं करणाऱ्या या 10 खास ट्रिक तुम्हाला कशा वाटल्या. मला पूर्ण खात्री आहे की यातली एखादी तरी ट्रिक पाहून तुम्हाला नक्कीच फायदा झाला असेल. या 10 प्रकारांपैकी तुम्हाला कोणती हॅक सगळ्यात जास्त आवडली हे मला खाली कमेंट करून सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या शिवणकामाची आवड असलेल्या मैत्रिणींसोबत ग्रुपवर शेअर करा. अशाच नवनवीन ट्रिक्स रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या एका नवीन आणि सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि हॅपी स्टिचिंग.